नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे सर्वांचं ओवीस किचन लाईव्ह वरती। कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल। आज आपण बनवली आहे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी, तेही वाटण करून। ती कशी बनवायची ते नक्कीच बघा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा, व्हिडिओला हाईप करायला, लाईक करायला विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर शेंगांचे असे काप करून शेंगा आपल्याला ह्या उकडून घ्यायच्या आहेत। आता शेंगाला चांगली उकळी आली आहे। आता शेंगा चांगल्या गाळ शिजेपर्यंत वाटण बनवून घेते। ते कसं बनवायचं बघाच। सुरुवातीला मी इथे कढईमध्ये ऑलमोस्ट तेल होतं, तर ते गरम तेलामध्ये मी इथे असा कांदा कापून त्याच्यामध्ये आता हा कांदा टाकून घेतला। कांदा आपल्याला चांगला आता लाल लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा। आता हा कांदा चांगला लाल लाल झाला की त्याच्यामध्ये मी घालून घेते बारीक थोडंसं कट केलेलं खोबरं। आता ते सुद्धा आपल्याला कांद्यामध्ये हे फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं। खोबऱ्याचा पण कलर थोडासा चेंज होईपर्यंत हे एकत्रच आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही। हे बघा, खोबरा आणि आपलं जे हे आहे कांदा ते असं चांगलं लाल लाल झाला की आपल्याला गॅस बंद करून थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करताना हे भाजणार नाही, व्यवस्थित छान बारीक पण होईल। त्यासाठी ना हे आता चांगलं थंड होऊ द्यायचं दोन्ही। हे बघा, पण भाजताना असं दोन्हीही लाल लाल होऊ द्यायचं, खोबरं पण आणि कांदा पण। बघू शकता, हे बघा, हे बघा, खोबरं सुद्धा असं मी थोडं लाल लाल होऊ दिलंय आणि कांदा सुद्धा असा मस्त लाल लाल होऊ दिलाय। जास्तही करपवायचं नाही अजिबात। हे दोन्ही छान लाल झालं की गॅस बंद करून हे थोडंसं एक 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं। आता मी ना त्याच्यामध्येच ना हो का हे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालून घेते याच्यामध्येच, आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते। आता हे 2 मिनिटं थंड झालं की हे मिक्सरमधून मी बारीक करून घेते। आता हे चांगलं थंड झालंय। आता याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक फिरवून घेते, मस्त वाटण तयार होईल आपलं। आता ह्याला मी मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घेते। हे बघा, आता हे मिक्सरमधून असं मी बारीक करून घेतलं चांगलं वाटण। हे बघा, अशा पद्धतीचं आपल्याला बारीक करायचं आहे एकदम। आता शेंगा सुद्धा आपल्या मस्त उकडून झाल्या तिकडं। हे बघा, त्याच्या बिया सुद्धा निघाल्यात, तुम्हाला बघू शकता चांगल्या उकडल्यात शेंगा। आता मी हे का पाणी याच्यातलं सगळं काढून घेते आणि ह्या शेंगा वेगळ्या करते। हे बघा, अशा मी शेंगा चाळणीनं गाळून घेतल्या जेणेकरून पाणी सगळं खाली। आणि हे बघा, शेंगा सुद्धा बघा किती छान शिजल्यात, बघू शकता। आता हे आपल्याला भाजीमध्ये फोडणी टाकल्याच्या नंतर जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही याला, त्यासाठी अशा शेंगा ह्या अगोदर उकडून घ्यायच्या। आता इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे। आता त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल घालून घेते। दीड पळी मी इथे तेल घातलं आहे। आता हे चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी घालून घेतली थोडीशी मोहरी, आणि मोहरी चांगली तडकू द्यायची सुरुवातीला। आणि मोहरी चांगली तडकली की मग थोडेसे जिरे सुद्धा घालून घेतले मी त्याच्यामध्ये। आता जिरे मोहरी चांगली तडकली की आपल्याला घालून घ्यायचं आहे वाटण, जे की आपण बनवून घेतलं होतं। आता घालून घेते मी त्याच्यामध्ये वाटण। आता इथे घेतले मी आहेत थोडेसे मसाले आपले घरचेच। हे आहे 1 तिखट लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, 1 ते 1.5 चम्मच काळा मसाला आणि थोडासा अर्धा चम्मच गोडा मसाला। हे मी असे मसाले घेतले आहेत। आता हे एकत्र करून मी आपल्या वाटणामध्ये टाकून देणार आहे। आता हे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे भाजायचे, आपल्याला फ्राय होऊ द्यायचे तेलामध्ये। आता मसाल्याला आपल्या ह्या वाटणाला ना
तेल सुटेपर्यंत हे थोडंसं आपल्याला फ्राय करायचं, तेल थोडं थोडं सुटेपर्यंत. आता मी वाटण काढलेलं ना भांड्यामध्ये, मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं थोडंसं, आणि तेच पाणी आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं टाकून घेणार आहे. हे बघा. हे बघा मस्त भाजीला तेल सुटलंय. आता मी थोडीशी ना ह्याला हलवून ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेते. मस्त तेल सुटलंय आणि मसालाही छान आपला फ्राय झालाय. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेते. आता ज्या शेंगा आपण हे केल्यात, उकडून घेतलेल्या आहेत, आता ह्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मस्त आता मसाल्यामध्ये शेंगा आपल्याला एकजीव करून घ्यायच्यात. बघू शकता. आता मी घालून घेते चवीनुसार थोडंसं आपल्याला लागेल तसं मीठ. चवीनुसार मीठ घातलं की ह्याला परत एकदा हलवून घ्यायचं, चांगलं व्यवस्थित मीठ मिक्स करायचं. आता मी घालून घेते त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी. मस्त रस्सा तयार होईल आपल्याला. तुम्हाला लागेल तसं टाकू शकता तुम्ही. मी इथे अजून थोडंसं अर्धा ग्लास घालून घेते, 1.5 ग्लास पूर्ण पाणी घालून घेते याच्यामध्ये. सुरुवातीला आता 1 ग्लास घातलं, आता परत मी अर्धा ग्लास घालून घेते. मी एकूण 1.5 ग्लास पाणी घालून घेतलंय. आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची. आपण शेंगा उकडून घेतल्या होत्या त्याच्यामुळे अगोदर आता शिजायला वेळ लागत नाही. आता हे 2 सेकंदामध्ये आपल्याला एक उकळी झाली की आपली भाजी तयार. आता मी ह्याला एक उकळी फुटू देते चांगली कमी गॅसवरती. आता भाजीला मस्त उकळी फुटली आहे, आपली भाजी एकदम तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. एकदम आपली तयार आहे शेवग्याची रस्सा भाजी. त्याच्यावर थोडीशी आता मी कोथिंबीर शिंपडून घेते. तुम्हाला आपल्या शेवग्याची रस्सा भाजी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आणि हाईट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. चला भेटूया अशाच भन्नाट पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.